बहुत साल बचे हैं होम लोन खत्म होने में। ये होम लोन तो लंबा ही खींचा जा रहा है। 25 लाख रुपए का लोन 7.65% पर लिया था और अब इंटरेस्ट रेट बढ़कर 9.45% हो गया है। ईएमआई तो वही है, लेकिन ये टेन्योर 8 साल बढ़ गया है। ऐसे तो बुढ़ापे में जाकर भी लोन खत्म नहीं होगा। कुछ समझ नहीं आ रहा है कैसे होम लोन के झंझट से छुटकारा मिले। क्या लोन का प्रीपेमेंट करना समझदारी होगी? क्या बोनस वाले पैसे से कुछ लोन भर दूं? जोपर्यंत साहिलचं होम लोन संपत नाही किंवा कमी होत नाही तोपर्यंत त्याला दिलासा मिळणार नाही। सध्या अशीच लाखो लोकांची अवस्था आहे। स्वतःचं घर खरेदी करणं ही खूप मोठी स्वप्नपूर्ती आहे, मात्र घर खरेदी केल्यावर कर्जाची परतफेड करणं ही तितकीच मोठी जबाबदारी देखील आहे। बँका अगदी सहज होम लोन देतात, मात्र नंतर ईएमआय चालू झाले की टेन्शन वाढतं। पगारातला 50 ते 60% भाग घराच्या ईएमआय मध्ये गेला तर बाकी खर्च करताना मर्यादा येतात। व्यवसाय किंवा नोकरीमध्ये काही संकट आलं तर ईएमआय कुठून भरणार अशी भीती अनेकांना वाटते। सुरुवातीच्या 10 वर्षात कर्जाची रक्कम फारशी कमी होत नाही, त्यामुळे होम लोनच्या टेन्शन मधून लवकरात लवकर कसं बाहेर पडायचं असा प्रश्न इतर लोकांप्रमाणे साहिलला पडलाय। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। पर्सनल लोन, कार लोन, गोल्ड लोन किंवा क्रेडिट कार्ड यासारख्या इतर कर्जाच्या तुलनेत गृहकर्जाचा व्याजदर कमी असल्याने लोक होम लोनची परतफेड करत नाहीत। मात्र रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर बऱ्यापैकी वाढलाय। गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये आरबीआयने 6 वेळा वाढ केली आहे आणि तो आता 4% वरून 6.5% पर्यंत वाढलाय। अशा परिस्थितीत होम लोनचे व्याजदर 7% खाली होते ते आता 9 ते 10% रेंजमध्ये गेलेत। रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या आकडेवारीनुसार रेपो रेट मध्ये वाढ झाल्यामुळे बँकांच्या कर्जांमधील स्वस्त कर्जाचा वाटा कमी झालाय। मार्च 2022 मध्ये बँकांच्या एकूण कर्जामध्ये 8% पेक्षा कमी व्याजदर असलेल्या कर्जाचा वाटा होता 53%, जो जून 2023 मध्ये 18% पर्यंत खाली आलाय। त्याच वेळेला 10% किंवा त्याहून अधिक व्याजदर असलेल्या कर्जाचा वाटा 10% वरून आता 34% वर पोहोचला आहे। मात्र यामुळे सर्वसामान्य कर्जदाराचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय। अशा परिस्थितीत लवकरात लवकर कर्जाची परतफेड करावी असा विचार प्रत्येक कर्जदाराच्या मनात येतोय। गृहकर्ज लवकर बंद करायचा असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे आपण संपूर्ण कर्जाची परतफेड एकाच वेळी करू शकतो। आपल्याला एकदम मोठी रक्कम मिळाली तरच ते शक्य आहे। साधारणपणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही। हा अवघड पर्याय आहे। मात्र आपल्याकडे यासाठी दुसरा सोपा पर्याय आहे, तो म्हणजे पार्ट प्रीपेमेंटचा, म्हणजेच दरवर्षी थोडी रक्कम भरण्याचा। यामुळे कर्जाची मूळ रक्कम आणि कालावधी थोडा थोडा कमी होत जाईल आणि व्याजामध्ये आपली लाखो रुपयाची बचत होईल। अगर आपने होम लोन लिया है से फॉर ए ड्यूरेशन ऑफ 20 इयर्स और ऑलरेडी आपने से 50% पार्ट का पेमेंट कर दिया, लाइक आपने 10 साल पेमेंट कर चुके हैं, तो मुझे लगता है कि उसके बाद शायद प्री पेमेंट करना ज़्यादा अच्छा विकल्प नहीं होगा। क्योंकि जब हम बात करते हैं ईएमआई के 2 कंपोनेंट होते हैं, एक इंटरेस्ट होता है, दूसरा प्रिंसिपल होता है। तो जब हम बात करते हैं स्टार्टिंग में जब आपकी ईएमआई कटती है उसमें मेजर चंक आपका इंटरेस्ट पे चला जाता है, छोटा सा अमाउंट प्रिंसिपल की तरफ जाता है। तो ऑलरेडी अगर आपने 50% या फिर 10 साल या 11 साल 12 साल ऑलरेडी कवर कर लिया है, तो मुझे लगता है कंटिन्यू करना ज़्यादा अच्छा ऑप्शन है। और अगर आप प्री पेमेंट करना चाहें तो उसमें अलग अलग क्राइटेरियाज हैं, बेस्ड ऑन दैट आप डिसाइड कर सकते हैं कि आपको प्री पेमेंट करना चाहिए की नहीं करना चाहिए। कर्जाचं प्रीपेमेंट करायचं की नाही हे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं। आर्थिक सल्लागारांचा असा विश्वास आहे की जास्त व्याजदर आणि मोठ्या रकमेचं असणारं गृहकर्ज प्रीपे करावं। मात्र असं गृहकर्ज ज्यांचं व्याजदर कमी आहे आणि त्यांना कर्जदारांना कर सवलतीचा लाभ मिळत असेल तर त्याची परतफेड करू नये असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात। समजा शशांकचं 25 लाखांचं गृहकर्ज आहे ज्याचा व्याजदर आहे 9%। यामध्ये शशांक 1 वर्षात सुमारे 2 लाख रुपये व्याज देणार आहे। तो या व्याजावर टॅक्स बेनिफिट घेतोय, यामुळे त्याचा प्रभावी व्याजदर होतोय साधारण 7 ते 7.5%, जो त्याच्या टॅक्स स्लॅबनुसार अवलंबून आहे। साहजिकच शशांक इतर गुंतवणुकीवर 8%हून अधिक रिटर्न मिळवू शकतो। जर त्याने हे पैसे शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर त्याला 10 ते 12% रिटर्न मिळू शकतो। अशा केसमध्ये त्याने लोनची परतफेड केली तर त्याचा काही फायदा होणार नाही। जर कर्जाची रक्कम मोठी असेल आणि दरमहा ईएमआय
1 ते 1.5 लाख रुपये असेल तर तुम्ही 1 वर्षात 12 ते 18 लाख रुपये भरत आहात. 2 लाख रुपयांची कर कपात करूनही फारसा फायदा होणार नाहीये. कदाचित तुम्ही जेवढं व्याज देत आहात तेवढा परतावा तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही गृहकर्जाचं प्रीपेमेंट करू शकता. यामुळे व्याजावर खर्च होणारे लाखो रुपये वाचतील. साधी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही कर्जाच्या प्रीपेमेंटचे पैसे इक्विटीमध्ये गुंतवून 12% रिटर्न मिळवू शकता तर कर्जाचं प्रीपेमेंट हा फायदेशीर सौदा नाहीये. पण जर तुम्हाला जोखीम घ्यायचीच नसेल तर मग FD किंवा इतर कमी रिटर्न मिळणाऱ्या ॲसेटमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा कर्जाची परतफेड करणं नक्कीच फायद्याचं आहे. प्रीपेमेंट करते समय आपको ध्यान रखना चाहिए 3-4 फैक्टर का. पहला है लिक्विडिटी, कि ये प्री पेमेंट करने के बाद आपको कुछ लिक्विडिटी क्रंच तो नहीं आती, वो बहुत इंपॉर्टेंट है. सेकंड इंपॉर्टेंट ये है कि इंटरेस्ट रेट. आज के रेट में अगर आप बात करें तो होम लोन का इंटरेस्ट 9% के आसपास है. क्या आपके पास कुछ ऐसा विकल्प है जो इससे बेहतर रिटर्न दे सके? क्योंकि आप जब होम लोन की बात करते हैं आपको 2 बेनिफिट मिलता है. एक आपको टैक्सेशन बेनिफिट मिलता है अगर आप 30% ब्रैकेट में है और आपको 2 लाख रुपए तक की टैक्स की बचत छूट मिलती है इंटरेस्ट को लेके, तो आपको टैक्स का बेसिस भी देखना है. और प्लस आप जो ये पैसा एग्जिस्टिंग है क्या कहीं डिप्लॉय कर सकते हैं जो इससे बेहतर रिटर्न दे सके. तो मुझे लगता है कि आपकी लिक्विडिटी, आपका करंट इंटरेस्ट रेट और सेकंड है आपका टैक्सेशन, ये तीनों क्राइटेरिया इंपॉर्टेंट है डिसाइड करने के लिए कि अभी करना चाहिए की नाही करना चाहिए. आता प्रश्न असा येतो की कर्ज प्रीपे करण्यासाठी कोणत्या पैशांचा वापर करावा. जर तुम्हाला बोनस, इन्सेंटिव्ह किंवा इतर कोणत्याही प्रकारे एक रकमी पैसे मिळाले असतील तर तुम्ही ते पैसे वापरून कर्जाचं प्रीपेमेंट करू शकता. जर तुम्हाला दरमहा EMI भरण्यात अडचण येत असेल तर तुम्ही इतर गुंतवणूक बंद करून आधी कर्जाची परतफेड केली पाहिजे. या केसमध्ये किती रिटर्न मिळतोय हे न बघता आधी डोक्यावरचा बोजा कमी केला पाहिजे. लेकिन आज ऑन डेट बहुत चीजें ट्रांसपेरेंसी हो गई है, तो मुझे लगता है कि मोस्ट ऑफ द होम लोन्स अगर आप क्लोज करना चाहें तो कोई फोरक्लोजर जनरली चार्जेस नहीं होते हैं. आई एम श्योर मैक्सिमम इंस्टीट्यूट यही फॉलो करती है. यस, कुछ जगह पे कई चार्जेस एप्लीकेबल हो सकते हैं, लेकिन हम चाहते हैं कि जब भी हमारे व्यूअर्स होम लोन ले एक बार टर्म्स एंड कंडीशन पढ़े और समझें कि अगर मैं फोरक्लोजर करता हूँ या पार्शियली पे करता हूँ तो क्या क्या चार्जेस कुछ एप्लीकेबल है. बट आज ऑन डेट जितनी मेरी जानकारी है आज के डेट में चार्जेस एप्लीकेबल नहीं होते. आता तुम्हाला समजलं असेल की होम लोनचं प्रीपेमेंट करणं केव्हा फायदेशीर आहे. पूर्ण परतफेड किंवा थोडी परतफेड करण्यासोबतच आपल्याकडे आणखी एक मार्ग असतो, तो म्हणजे EMI ची रक्कम वाढवण्याचा. आपल्याला दर महिन्याला अतिरिक्त रक्कम भरणं शक्य असेल तर EMI ची रक्कम वाढवून कर्जाची परतफेड लवकर करता येईल. मात्र आपली आर्थिक स्थिती आणि इतर उद्दिष्ट याचा विचार करूनच हा निर्णय घेतला पाहिजे. कर्जाच्या प्रीपेमेंटचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदा म्हणजे व्याजाचा बोजा कमी होतो, तसेच कर्जाचं टेन्शन कमी होतं आणि क्रेडिट स्कोअर सुधारतो. तर तोटा असा आहे की हातातले पैसे होम लोनसाठी वापरले तर लिक्विडिटी कमी होते आणि होम लोनची पूर्ण परतफेड झाल्यावर टॅक्स बेनिफिट मिळत नाही.